ज्यांनी स्मशानभूमी आधुनिक म्हणून ज्याचा गाजावाजा या देशभर केला त्या पारेख परिवार ट्रस्टची आहे ही तिरडी। ज्यांनी हा प्रोजेक्ट आणला, ज्या संकल्पनेतून आणला, ज्यांनी या प्रोजेक्टला पूर्ण स्वरूप दिलं आणि मृत्यूची अवहेलना केली, त्यांच्या परिवाराची अवहेलना चालू आहे, तो माजी नगरसेवक दत्ता नरवणकर याची ही तिरडी आहे। आणि मातोश्री वर बसून वरलेला हँडल करत आहे। त्या स्मशानभूमीचा ज्याने जो फंड दिला त्या सगळ्यामध्ये ते आदित्य ठाकरे यांची ही तिरडी आहे। मागील कित्येक वर्ष आमदार म्हणून 20 वर्ष या वरलीवरती एक सत्तेने जो वरलीवर ताबा घेऊन बसलेले आहेत आणि आज सध्या उपसभापती झालेले आहेत। ही तिरडी सचिन भाऊ आहिर साठी आहे। सुनील शिंदे हे मागील 2 टर्म्स पासून आमदार आहेत, ही तिरडी त्यांच्यासाठी आहे। पण हे सगळे तुम्हाला माहित आहे हे कमर्शियल पार्टीवाली लोक आहेत, यांना मैताच्या टाणूवरचं पण लोणी खायचं असतं, यांना पक्ष फोडून पण पैसे खायचे असतात, त्यामुळे ह्यांच्याकडून अपेक्षा नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जर गद्दार पॉलिटिशियन निघाले तर प्रशासन त्याला कव्हर करेल, परंतु या ठिकाणी प्रशासन सुद्धा ह्याच्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये त्यांचे सुद्धा हात बरबटले आहेत। म्हणून ह्या जी 14 अधिकाऱ्यांचा सुद्धा यासाठी ही तिरडी काढलेली आहे। माझ्या अगोदरचे ह्या वॉर्ड ऑफिसरच्या अगोदरचे वॉर्ड ऑफिसर होते आणि सध्याचे वॉर्ड ऑफिसर आहेत, जो हा निर्णय घेऊ शकत नाहीत की त्या स्मशानभूमीचं नेमकं करायचं काय, त्यांच्यासाठीची ही तिरडी आहे। आणि ही तिरडी वंचित बहुजन आघाडी वरली विभागाच्या वतीने, दक्षिण जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्या आणि मित्र पक्ष आहेत त्या सर्वांनी आजच्या आंदोलनाला हा पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यांनी असं कळवलेलं आहे की ही तिरडी इथपर्यंत ठेवू नका, उद्याचं जर आंदोलन करायचं झालं तर एक मृत्यूदेह वरलीतून उचलून आम्ही ह्या ठिकाणी घेऊन येऊ, एवढं मी या ठिकाणी बोलतो। ही तिरडी प्रशासनाची आहे।